दरम्यान दाखल झाली आहे. सलामीची जोडी अर्थात खऱ्या अर्थाने म्हटलं तर सलामीची जोडी आमची पंचांची जोडी आहे. चार षटकांचा सामना असेल आणि तसेच आपण बघितलं तर पहिलं षटक कंपल्सरी पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळेल. 3 फिल्डर थर्ड इयर सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकताय. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकाला फील्ड खोली जाईल. दोन्ही संघांकरता अनाउन्समेंट आहे. ही मॅच चालू असताना पहिल्या मॅच करता जर बॉल हरवला तर पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत जर बॉल हरवला तर नवीन बॉल दिला जाईल. दुसऱ्या मॅचमध्ये नियम चेंज होतील कारण की आपल्याकडे जुना बॉल अवेलेबल आहे नाही सध्या. तर दोन्ही संघांचे कॅप्टन अनाउन्समेंटकडे लक्ष द्या. या मॅचमध्ये जर बॉल हरवला पॉवर प्लेमध्ये किंवा अंतिम षटकापर्यंत कधी जरी बॉल हरवला तर नवीन बॉल दिला जाईल. दुर्गेश आणि अजयची जोडी मध्ये दरम्यान सज्ज राहील खेळण्याकरता. बॉलिंग मार्क वरती अनिल सज्ज राहील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड हिंदुस्थानाचे अर्धदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा त्यांच्या समवेत आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार त्यांचं देखील मानवंदना करून आई गावी देवीच्या आणि तसेच आई वालवा देवीच्या चरणी नतमस्तक होऊन मी समालोचक संतोष चव्हाण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. विजय तुमच्या पाठीमागे जे काही बसले त्यांना थोडंसं पाठीमागे सरका. त्यांना बोला थोडंसं पाठीमागे सरका. चेअर्स पाठीमागे घ्या कारण की मंडप तुमच्या करताच बनवले ते बसण्याकरता. प्लीज विनंती की थोडंसं पाठीमागे सरका. विजय डे आपण थोडंसं सांगा त्यांना आवाज पोहोचत नसेल तर. कमलेश गुप्ता सज्ज आपल्या अंपायरिंग कारकिर्दीमध्ये बघितलं तर 1000+ मॅचेसचा एक्सपिरियन्स अनुभव घेऊन मैदान दरम्यान सज्ज आहेत. पहिला चेंडू अनिल. विठ्ठल रखुमाई चषक 2024 पर्व पहिला चेंडू स्क्वेअर कटच्या साह्याने खेळून काढलाय आणि चेंडू निघून जातो. डिक्लेरेशन जोरमध्ये 2 धावन करता पंचांचा पहिला इशारा आपल्याला येताना पाहायला मिळाला. परफेक्ट बघितलं तर या टुर्नामेंटला सुरुवात झाली 10:09 झाडाच्या खाली जे काही प्रेक्षक बसले त्यांना विनंती करतो आपण उठायचं. पेड़ के नीचे जो दर्शक बैठे मैं उससे रिक्वेस्ट करो आप बाहर बैठ जाइए प्लीज. जो बाउंड्री लाइन है वहां पर उसके बाहर बैठना है आपको प्लीज. पहिला चेंडू दुहेरी धाव आली आहे. 1 सेकंड कट करण्याचा प्रयत्न होता. अनिलचा हा चांगल्या दर्जाचा चेंडू होता. कदाचित गोलंदाज अनिलचं रिॲक्शन दर्शवतं की कदाचित काय संपर्क झाला होता की काय. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तानाजी धायगुडे आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे शिल्पकार गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये लाईव्हची टीम देखील भोईसरवरून इथपर्यंत प्रवास करून इथे दाखल झाली आहे. ते देखील सज्ज आहेत आमच्या समेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. माझे संघाचा एक्स्ट्रा खेळाडू सोहिला देखील उपस्थित आहे. त्याचं देखील हार्दिक स्वागत असेल. समोरच्या दिशेने चेंडूला उडवलंय पाठवलंय सीमा पार निघून जाईन. 4 धावन करता विठ्ठल रखुमाई चषकचा पहिला चौकार बॅटर दुर्गेशच्या बॅटमधून. तर गौरेपाडा संघाचा एक्स्ट्रा खेळाडू 12th मॅन त्याचं देखील हार्दिक स्वागत असेल. 1 सेकंड चांगला स्ट्रोक इनटू द गॅप आहे. पाठीमागे फिल्डर तैनात आहे. लोकमान जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल ही धाव इथे सहज आणि सोप्या रूपाने अर्जित केली जाईल. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव आली. त्याच्यानंतर आपण बघितलं तर चौकार आला. त्याच्यानंतर सिंगल डॉटच्या नंतर चौकार त्याच्यानंतर सिंगल. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. धावफलकाची धावसंख्या 7च्या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 7चा आकडा स्कोअर कार्डवरती जाऊन पोहोचलाय. मुबारक खान हे देखील आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. एसपीएलचे ऑर्गनायझर सातत्याने त्यांच्या माध्यमातून देखील टुर्नामेंटचं आयोजन केलं जात आहे. यावेळेस ऑन साईडला खेचलेला स्ट्रोक इनटू द गॅप आहे. 2 फिल्डर चेंडूच्या पाठीमागे चेस करताना विजय एडवे जोपर्यंत चेंडूवरती सरसावेल 2 धावा ते सहज आणि सोप्या रूपाने कंप्लीट केल्या जातील. या 2च्या मदतीने धावफलकाला चालना दिली जाईल. धावफलक वाढेल जाऊन पोहोचेल ते 9च्या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिले मार्ग असते. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पॉवर प्लेचा खेळ चालू आहे. 4 ओव्हरची मॅच आपण बघणार. 4 षटकांचा सामना असेल. सलामीची जोडी आतापर्यंत चांगला सलामी दिली जाते. यावेळी समोरच्या दिशेने चेंडूला उडवला. स्ट्रेट डान्सिंग डाऊन द ग्राउंड चेंडू डीप लॉंग ऑनचा
चला वेलकम बॅक. आपण बघितलं तर विठ्ठल रखुमाई चषक 2024 पर्व पहिला आणि तसेच पर्व पहिल्यामध्ये बघितलं तर सुरुवात ज्यावेळेस होते त्या प्रत्येकाची गोटाटोटावरून जपली जाते. पहिला चौकार या टुर्नामेंटचा दुर्गेशच्या बॅटमधून आला. या टुर्नामेंटचा पहिला षटकार बघितलं तर बॅटर अजयच्या बॅटमधून आला. यांचं देखील सुरेख अक्षरामध्ये हे नाव कोरलं जाईल ना. षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाज सज्ज राहील आपल्या बॉलिंग अटॅक वरती. अखिलेश यादव WPL मध्ये देखील आपल्या नावाची छाप सोडणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नेटची वायर कुठून आले? तिथे आहे ना मागे आणली नाही का रफिक तिथे. रफिकला बोला. रफिक भाई भाई बोला रे. एक मिनिट षटक क्रमांक दुसरा घेऊन आला गोलंदाज अखिलेश यादव. पहिला चेंडू घेऊन सज्ज राहीन कॅमेरामॅन एंड कडून वालिव गाव एंड कडून गोलंदाजी करण्याकरता सज्ज राहीन. पहिला चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर उसळी हाईट प्राप्त झाली. खऱ्या अर्थाने ही विकेटची खासियत आहे. टप्पा पडल्याच्या नंतर एक्स्ट्रा बाउन्स करण्याची गोलंदाजाला देखील प्राप्त होतो. अखिलेश यादव या खेळपट्टीचा जास्त अनुभव आहे. सातत्याने या खेळपट्टीवरती खेळताना पाहायला मिळतोय. अनिलच्या माध्यमातून देखील थोडंसं समजावलं जातंय. अखिलेश यादव आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज राहील. पुन्हा एकदा षटकामधील दुसरा चेंडू घेऊन उडवण्याचा प्रयत्न होता समोरच्या दिशेने. शॉर्ट मिड ऑफ वरती चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या करता इंटरेस्टेड होता पण दुसरी इथून मिळू शकणार नाही. एकाने तिथून संतुष्ट व्हावं लागेल. अजित मामा आपल्याला पाहायला मिळाले. 40+ चे माणूस सातत्याने चांगलं क्रिकेटचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. 40+ क्रिकेटमध्ये देखील त्याने चांगलं प्रदर्शन करतात सातत्याने. माझे संघाचा विचार केला तर निश्चित स्वरूपामध्ये याच एरियामधील सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. लोकल बॉयज आपल्याला पाहायला मिळतील या विभागामधील सर्व. अखिलेश पुढील चेंडू घेऊन सज्ज राहतोय. उडवण्याचा प्रयत्न होता अजय याचा, पण यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. पहिल्या षटकामध्ये टोटली आलं तिथे 15 धावांनी. त्याच्यानंतर अखिलेश यादव पहिला चेंडू डॉट आला, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर तिसरा चेंडू देखील डॉट आलाय. अखिलेश आपला बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. राईट अप ओव्हर द विकेट. यामुळे चेंडूला उडवलंय. चेंडू हवेमध्ये. चेंडूच्या खाली फिल्डर येताना विजय कदाचित चेंडूला जज करू शकला नाही. कशा अंदाजाने कॅच पकडण्याचा प्रयत्न होता, कॅच ड्रॉप झाला. जीवनदान इथे मिळतील 2 धावा पळून इथे कंप्लीट केल्या जातात. या 2च्या मदतीने धावफलकाला चालना दिली जाईल. धावफलक वाढलं जाईल. जाऊन पोहोचेल ते 18-18च्या आकड्यावरती. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आल्यात. फिल्डिंग खोली गेली. 5 फिल्डर पण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर बघतायत. आणि तसेच चांगली गोलंदाजी अखिलेश यादव याची. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या 18-18. यामुळे चेंडू उडवलाय पुन्हा एकदा. चेंडूच्या खाली फिल्डर येताना आणि यामुळे उलटा कॅच थोडासा कठीण होता. सानू करता पण निश्चित स्वरूपामध्ये पुन्हा एकदा 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. काका आपसे मैं रिक्वेस्ट कर रहा हूं मैदान के बाहर से जाइए. मोबाइल वाले काका. ओ चाचा धावसंख्या 20-20च्या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. लास्ट टू गो. अंतिम चेंडू बाकी. अखिलेश यादवच्या षटकामधील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. पहिल्या षटकाची इथून समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस फलक 20-20 बाबा आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचा देखील संघ आज खेळताना पाहायला मिळेल. त्यांच्यासोबत आकाश कोहली देखील पाहायला मिळतात. वेलकम. आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. NR पिल्लार तसेच R स्टार बॉयज दोन्ही संघाचे कॅप्टन तुमच्या करता कॉल आहे. 2 षटकांच्या नंतर आम्ही कॉल देणार आहोत. कंटिन्यू 3 कॉल असतील तुमच्या करता. प्रत्येक षटकाच्या समाप्तीनंतर आम्ही 3 कॉल देणार आहोत. तिसऱ्या कॉल नंतर जर कुठल्याही संघाचा खेळाडू इथे टॉस करता उपस्थित असला तर खऱ्या अर्थाने समोरील संघाला टॉस विन दिला जाईल. सानू आलाय बॉलिंग मार्क वरती. पहिले षटक गरोईपाडा संघाच्या खात्यामध्ये गेलं. तिथे आलं होतं 15 धावा. दुसरं षटक अखिलेश यादव यांनी कमबॅक करून दिलाय महाझेलून संघाला. सानूचा हा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. दुर्गेश याचा पण बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला गेला नाही. 7 चेंडू आतापर्यंत दुर्गेश याने फेस केले आणि त्याच्या बॅट मधून 8 धावा आल्यात. 7 चेंडू फेस केले, 8 धावा त्याच्या बॅट मधून.
आखूट टप्प्याचा चेंडू आहे, पुल केले पाठीमागे, फिल्डर तैनात आहे विजय येडवे. यामुळे चुकी करत नाहीये पण खऱ्या अर्थाने नो बॉलचा इशारा आलाय. ओव्हर स्टेपिंगचा चालत्या कारणाचं साईड लाईन टच झाली आहे आणि खऱ्या अर्थाने इथे बघितलं तर त्याचा कमलेश गुप्ता यांची नजर तीक्ष्ण. मी म्हटलं होतं की आपल्या कारकिर्दीमध्ये बघितलं तर क्रिकेटमधील अंपायरिंगचा देखील बराच एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांची नजर तीक्ष्ण होती, त्यांच्या नजरेपासून बचावू शकणार नाही. नो बॉलचा इशाराला बॅटर इथे जीवनदान भेटलं गेलं. पुढचा चेंडू फ्री हिट असेल, सातत्याने वालीची टुर्नामेंट सुपर हिट असते. पुढील चेंडू फ्री हिट वाला आहे. अंकित देखील इथे उपस्थित झाले. अंकित आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. फ्री हिट होता हा चेंडू. त्याच्यानंतर बघितलं तर काय घडलंय, चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेला होता. या 2 धावा मिळतील आणि खऱ्या अर्थाने आपण T20 वर्ल्ड कप आठवा इंडिया वर्सेस पाकिस्तान. विराट कोहली तिथे फ्री हिटच्या बॉलवरती बोल्ड झाले होते, तिथे देखील 3 धावा पळून कंप्लीट केल्या गेल्या होत्या आणि खऱ्या अर्थाने फ्री हिटच्या चेंडूवरती देखील स्टंपला चेंडू लागला तरी देखील धावा तुम्ही पळून कंप्लीट करू शकतायत. आखूट टप्प्यात चेंडूचा पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेऊन चेंडू निघून जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. बॅटशी संपर्क झाला होता, यामुळे 3 या 2 धावा, या 2च्या मदतीने पुन्हा सुद्धा धाव फलकाला चालना दिली जाईल. धाव फलक वाढेल, जाऊन पोहोचेल 26-26च्या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. आणखी बघितलं तर इथून पुढे 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पेल्लारचा संघ देखील इथे उपस्थित झाला, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. यामुळे चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली आकाश पाडील, हा कधी चुकी करत नाही. सर्वोत्तम बघितलं तर एक फिल्डर म्हणून त्याच्याकडे बघितलं जात आहे. त्याच्या हातामध्ये सहजारी सोपा झेल, पहिला हात राहते लागेल. गौरवपाडा संघाला माज 11 संघ करता पहिली सफलता. गडी बाद होतोय, डीजे ला वाजवण्याची संधी, आवाज सप्त सुरांचा. वेलकम डीजे. गडी पास झालाय. क्रमांक 1 चा अजयच्या खेळीवरती ते पूर्णविराम लगावला गेला. 5 चेंडूचा या षटकामधील खेळ कंप्लीट झालाय. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या 26-26. अंतिमचे 2 चेंडू बाकी आहेत. एक नो बॉल देखील होता त्याच्यामध्ये. अंतिमच्या 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. सानू आपल्या बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. माज 11 संघ या मॅच मध्ये थोडीशी पकड मजबूत करताना पाहायला मिळतो, कारण की विकेट मिळाली आहे. नो बॉल आला होता. फ्री हिटच्या चेंडूवरती देखील धावा आल्या तरी देखील फरक पडला नाहीये. चांगलं प्रदर्शन आतापर्यंत. आखूट टप्प्याचा चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न, डिक्लेरेशन झोन जवळ आहे त्या क्षेत्रामध्ये. चेंडू निघून जाईन डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांन करता. या 2च्या मदतीने धाव फलक वाढला जाईल, जाऊन पोहोचेल 28-28च्या आकड्यावरती. असद खान व्हॅल्यूचं फ्युचर आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने एक्सपिरियन्स कमी आहे पण चांगला एक खेळाडू आहे. सर्वोत्तम खेळाडू मध्ये त्याच्याकडे देखील बघितलं जात आहे. गोलंदाजी देखील चांगल्या दर्जाची करताना आपल्याला पाहायला मिळतो सातत्याने. तिसऱ्या षटकामधील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 28-28. यावेळेस बघितलं तर ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. चांगल्या रूपाने चेंडूला खेळून काढलं जात आहे. पाठीमागे फिल्डर तैनात आहे. चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळेल आपल्या संघ करता. किमान 2 धावा इथून स्टॉप केल्या जातात. षटक क्रमांक इथून 3 ची समाप्ती होईल. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस गौरवपाडा संघ जाऊन पोहोचेल 30च्या आकड्यावरती. 10ची सरासरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. इथून 3 षटकांचा खेळ संपला. एक छोटासा ब्रेक घेऊयात. डीजे मास्टरला संधी. त्याच्या अगोदर दोन्ही संघांना कॉल दिला जाईल. पेल्लार संघाचे कॅप्टन आणि तसेच आपण बघणार आहोत समोरील संघ. आर स्टार बॉयज संघाचे कॅप्टन तसेच पेल्लार संघाचे कॅप्टन विनंती करतो आपण या टॉस साठी.
अजित कदम बॉलिंग मार्क वरती सज्ज होते गोलंदाजी करण्याकरता. षटक क्रमांक 4 आणि या इनिंगचं अंतिम षटक आहे. अजित कदमच्या हातामध्ये चेंडू आहे. कदमने पुढे सरकतील याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे. सातत्याने एक चांगले खेळाडू म्हणून त्यांच्याकडे देखील बघितलं जाते. क्रिकेटचा एक्सपिरियन्स अनुभव बराच आहे. 20 ते 25 वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे कुठून भरला. अजित कदम बॉलिंग मार्क वरती पहिला चेंडू ऑन साइडला खेळाय. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर तैनात आहे विजय. चोकी करतोय पुन्हा एकदा थोडासा फंबल. दुसऱ्या करता प्रयत्न करीम खान चेंडूला कदाचित कलेक्ट करून स्टंप्स वरती लगावलं आणि ते बघितलं तर खऱ्या अर्थाने रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी बाद होईल तो दुर्गेश. त्याच्या खेळीवरती देखील पूर्वविराम लगावला जाईल. पहिल्या चेंडूवरती अजित कदम आले आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आपला संघ कलता सफलता प्राप्त करून दिली गेली. जाऊयात आपण डीजे मास्टरकडे. थँक्यू सो मच. इथे गडी बाद झालाय. गडी बाद झालाय. अजित कदम बॉलिंग मार्क वरती आले आणि पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करून दिली. रनआउटच्या स्वरूपामध्ये काय ना ती सफलता असते. उडवण्याचा प्रयत्न अनुराग मैदान दरम्यान इन झालाय आणि पहिला चेंडू आउट करण्याचा प्रयत्न होता मैदानाच्या बाहेर, पण खऱ्या अर्थाने बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला गेला नाही. अजित कदम आपल्या या बॉलिंग करता ओळखले जात आहेत. सातत्याने ॲक्युरसी वाली गोलंदाजी त्यांच्याकडे असते आणि त्या गोलंदाजी करता ओळखले जात आहेत. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे पण माझ्याकडे टॅलेंट आहे. चेंडू सीमा पार. अनुरागच्या बॅट मधून षटकार. थँक्यू डीजे. षटकार आलाय बॅटर अनुरागच्या बॅटमधून. अनुरागचा राग जरा खतरनाक होता. दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण चढवलं गेलं. वन्स अगेन उडवण्याचा प्रयत्न. कमबॅक करण्याची संधी आहे. स्वतः अजित कदम पण पोहोचू शकणार नाही. दुसऱ्या करता प्रयत्न आहे. दुसऱ्याची देखील सहज आणि सोपे रूपाने प्राप्ती होईल. वन शॉट ज्याच्या करता मेहनत केली होती त्या पूर्ण मेहनतवरती पाणी फिरलं जाईल. अनुराग कदाचित शॉर्ट रन धावून परत आपल्या क्रीजमध्ये पोहोचला गेला पण त्याचा आता फायदा मिळणार नाही. सिंगलच धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावफलक वाढला गेलं. जाऊन पोहोचलं ते 38च्या आकड्यावर 38 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. चेंडूचा खेळ इथून पूर्ण झालाय तो 4. आणखी 2 चेंडूचा खेळ बाकी असेल इथून पुढे. अजित कदम षटकाबद्दल पुढे चेंडू सज्ज राहत आहेत. त्यामुळे पायांचा उपयोग केला होता. इनसाइड आउटचा स्ट्रोक आहे. पाठीमागे एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर तैनात आहे. एक कंप्लीट एकाने संतोष इथून व्हावं लागेल अनुराग याला. या 1च्या मदतीने धावफलक वाढला जाऊन जाऊन पोहोचेल 39-39 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. आपण बघतायत विठ्ठल रखुमाई चषक 2024 पर्व पहिल्या या टुर्नामेंटचं सुरुवात तर खऱ्या अर्थाने चांगल्या स्वरूपाने झाली गेली आणि पहिला चौकार बघितला तर या टुर्नामेंटचा दुर्गेच्या बॅटमधून आला. पहिला षटकार अजयच्या बॅटमधून आला या टुर्नामेंटचा आणि पहिली विकेट कोणाच्या नावावरती गेली आणि पहिली विकेटचा विचार केला तर ती सानूच्या नावावरती राहिली आहे टुर्नामेंटची. अंतिम चेंडू होता पंचांकडे. अपील मागितली गेली. यस गॉन. गडी बाद होतो इथे. लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये LBW करार इथे केला जातोय. गडी बाद आणि बघितलं तिथून इनिंगची समाप्ती होईल. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस 39 धावसंख्या बनली जाते. 40चं टार्गेट कंपल्सरी 10ची सरासरी इथून पाहायला मिळेल. दोन्ही संघांचे कॅप्टन आग्राची विनंती करतो आपण या टॉससाठी. आज स्टार बॉयज आणि तसेच NR पिल्लार दोन्ही संघाचे कॅप्टन या मुख्य व्यासपीठावरती.
चला टॉस केला जाईल. महेश भाई यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. एका साईडला असेल संघ तो ऑल स्टार बॉयचा संघ, त्यांच्या विरोधामध्ये NR पिल्लारचा संघ असेल. दोन्ही संघांना आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ॲडव्हान्समध्ये लाख लाख शुभेच्छा असतील. 40 धावसंख्येचं आव्हान असतील ते मास इलेव्हन संघाला. NR पिल्लार संघाचे कॅप्टन या टॉससाठी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन NR पिल्लार संघाचे कॅप्टन या टॉससाठी. महेश भाई यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला प्लीज नासिर भाई वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत असेल या टॉससाठी. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. भाईंच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला काही करा जरा. आर स्टार बॉईज त्यांच्या विरोधामध्ये असेल तो NR पिल्लार संघ. दोन्ही संघांना आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून लाख लाख शुभेच्छा. राजादादा मोहिते हे देखील इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा असतील. तसेच आता कॉमेंट्री बॉक्समध्ये बदला घडला जाईल. आमच्या संबंधित गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये राहुलजी घरत साहेब आपल्याला पाहायला मिळतील. 40 धावसंख्येचं आव्हान असेल विजयाकरता. छोटासा ब्रेक घेऊन ब्रेकच्या नंतर मैदानाच्या दिशेने वेळ. सर्व संघांकरता ही अनाउन्समेंट आहे. यूट्यूबच्या माध्यमातून जे काही खेळाडू किंवा संघ बघत असतील त्यांना देखील ही अनाउन्समेंट आहे त्यांच्याकरता. या टुर्नामेंटमध्ये एक खेळाडू एकदाच खेळू शकतो, एका टीममध्येच खेळू शकतो. कारण की जर आज हारलेला प्लेयर उद्याच्या दिवसामध्ये परवाच्या दिवसामध्ये कधीच खेळू शकत नाही. एक प्लेयर एका टीममध्ये एकदाच खेळू शकतो, अन्यथा दुसऱ्या टीममध्ये त्याला अलाउड केलं जाणार नाहीये. 40 धावसंख्येचा आव्हान आहे विजयाकरता. कमलेश पटेल आणि बॉलिंग मार्गवरती आपल्याला बॉलर अनुराग पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती करीम खान के आपल्याला पाहायला मिळतील. पंचांचा इशारा. अनुराग बॉलिंग मार्कवरती पहिला षटक घेऊन सज्ज राहील. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पहिला चेंडू घेऊन सेकंड इनिंग मधील करीम आणि कमलेशची जोडी. या पहिला चेंडू बघितलं तर हुक करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू निघून जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावांकरता
पहिला चेंडू बाउन्सरचा मारा केला गेला आणि त्याच्यामध्ये बघितलं तर वैयक्तिक आणि संघाचं देखील खातं खोललं गेलं पहिल्या चेंडूवरती. आमचे प्रमुख पाहुणे देखील इथे रजा घेत आहेत, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर मैदानाच्या दिशेने वळूयात. राहुलजी गरज साहेब आमच्या सोबत आज कॉमेंट्री बॉक्समध्ये गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. राहुल भाईंचा जर विचार करत असं कुठलंच कार्य नाही की ते करू शकत नाही, सर्व काही करू शकतात. ऑलराऊंडर आहेत, कुठल्याही फील्डमध्ये घेऊन जा, परफेक्ट कुठे पण फिट होतात. गुणलेखक असो, त्याच्यानंतर सामाजिक कार्य असो, सांस्कृतिक कुठलंही असो, क्रीडा क्षेत्रामधील ऑर्गनायझरचं कुठलंही कार्य असू द्या, त्या कार्यामध्ये आपण बघितलं तर राहुलभाई परफेक्टली फिट होताना पाहायला मिळतात. इथे सिंगल दामलेली, या सिंगलच्या मदतीने धावफलकाला चालना दिली जाईल. धावफलक 3 आकड्यावरती. करीम खान ऑन स्ट्राईक असेल. मास 11 संघाचे ओनर आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या समवेत आपण बघितलं तर टीमचे कॅप्टन देखील आहेत. करीम खान सेन्सिबल क्रिकेट खेळण्याकरता ओळखले जात आहेत. गलीमध्ये फिल्डर तैनात होता, त्याला बीट करून चेंडू निघून जातोय. डिक्लेरेशन झोनमध्ये 2 धावांकरता. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव आली, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर परत एकदा डिक्लेरेशन झोनमध्ये दुहेरी धावे करता चेंडू निघून गेला. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली जाते ती 5च्या आकड्यावरती. बिनगडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 10च्या सरासरीने इथून धावा बनवाव्या लागतील विजयाकरता माज 11 या संघाला. रनआउटची दाट शक्यता होती, ते डायरेक्ट हिट कदाचित झालाय आणि गडी बाद झालाय. करीम खानाच्या चेहऱ्यावरती देखील स्माइल येताना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थात त्याला माहित होतं की आपण क्रीजमध्ये पोहोचलो नाही आहोत, तर स्वतः डगआउटच्या दिशेने चालते झाले. रनआउटच्या स्वरूपामध्ये ते गडी बाद झालाय. करीम खानच्या खेळीवरती ते पूर्णविराम फुल स्टॉप लगावला जाईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळतोय आकाश पाटील. WPLच्या इतिहासामध्ये देखील चांगलं प्रदर्शन केलं जाते. या वर्षाचा हंगाम देखील त्यांनी गाजवलाय. पठाण वॉरियर्सच्या संघामध्ये त्याचा समावेश होता. चांगलं प्रदर्शन देखील तिथे केलं गेलं होतं. लीग फॉर्मॅटच्या माध्यमातून आपण WPL बघितली, त्याच्यानंतर WPLच्या इतिहासामधून बघितलं तर नवतरुण बरेच खेळाडू त्यांना प्रमोट केलं गेलं. मोठ्या मोठ्या संघांमध्ये त्यांना समावेश मिळाला. तेजल एलेना वालू या संघामध्ये बरेच खेळाडू आपण खेळताना बघितले. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील मागितली गेली, पण पंच कदाचित इंटरेस्ट नाहीयेत. चुकीच्या पंचांकडे कदाचित ही अपील होती. जर तुम्हाला कॉट बिहाइंडची अपील करायची असेल तर मुख्य पंचांकडे अपील करणं गरजेचं होतं. स्क्वेअर लेग पंच कदाचित फक्त मेन पंचांना फक्त इशारा देऊ शकले असते की यस लागलाय की नाही. डॉटच्या स्वरूपाने चेंडूची सांगता केली गेली. लास्ट टू गो अंतिम चेंडूचा खेळ बाकी पॉवर प्ले मधील. कमलेश यावेळेस स्क्वेअर कट केलाय. टकाटक चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स बार. कमलेश पटेलच्या बॅट मधून आला चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक जाऊन पोहोचेल 9च्या आकड्यावरती. 1 गड्याचा मोबदल्यामध्ये. थँक्यू डीजे. अंतिम चेंडूवरती बघितलं तर चौकार आलाय कमलेश पटेलच्या बॅट मधून आणि कमलेश पटेल देखील चांगल्या बॅटिंग करता ओळखला जातो. पॉवर प्ले मध्ये सातत्य चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून केली जाते. ओपनर बॅटर म्हणून त्याचा दबदबा सातत्याने आपण प्रत्येक मॅच मध्ये बघितलं, प्रत्येक टुर्नामेंट मध्ये बघितलाय. थोडासा वेळ जास्त घेऊ नका प्लीज, विनंती करतोय. राजू बॉलिंग मार्क वरती आलेच. आर स्टार बॉईज आणि तसेच NR पिल्लार दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. NR पिल्लार आणि तसेच आर स्टार बॉईज दोन्ही संघाचे कॅप्टन या. राजू बॉलिंग मार्क वरती सज्ज होत आहेत. वैयक्तिक कोट्यामधील पहिलं षटक घेऊन संघाकरता दुसरं षटक आहे हे. 18 चेंडूचा खेळ बाकी. विजयाकरता 31 धावसंख्येची आवश्यकता. 10च्या सरासरीतून धावा बनवायच्या होत्या. एका धावेने थोडंसं पाठीमागे राहिला. माज 11चा संघ पण विकेट हातामध्ये राहिला तर
अंतिम षटकावर चांगली फटकेबाजी होऊ शकते. यावेळेस हुकरण्याचा प्रयत्न होता, पुल करण्याचा प्रयत्न होता. एक कंप्लीट दुसऱ्या करता आकाश सज्ज आहेत आणि दुसरे देखील धाव सहज आणि सोपरपणे मिळेल, कारण की चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये निघून गेलाय. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव फलक जाऊन पोहोचेल डबल डिजिटच्या आकड्यावरती 11-11. यामुळे साकू टप्प्याचा चेंडू होता, बाउन्सरचा मारा केला गेला. मुबारक खान दर्शवतात 1 बाउन्सचा इशारा त्यांच्या माध्यमातून दिला गेला. चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर हाईट प्राप्त झाली गेली आणि मी सातत्याने सांगितलं होतं की टप्पा पडल्याच्या नंतर ही विकेट कदाचित गोलंदाजांकरता रास येते, हाईट देखील मिळते, कधी खालच्या दिशेने स्तरावरती देखील चेंडू आपण राहताना पाहायला मिळाले आहेत. मुबारक खान त्यांच्या सोबत कमलेश गुप्ता ही पंचांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. विजय बनकर देखील सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत अफाट मेहनत घेतात या टुर्नामेंट करता. यामुळे चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली फिल्डर दोघांनी कॉम्बिनेशन मध्ये ते कॅच पकडला जातोय. चांगला झेल संपेल इथे आकाश पाटीलचा खेळ. गडी बाद. इथे गडी बाद झालाय. दोघांच्या कॉम्बिनेशन मध्ये हा कॅच पकडला गेला, पण कॅच पकडणं गरजेचं होतं आणि कॅच टिपला गेला. खऱ्या अर्थाने फिल्डर कडून चुकी झाली होती. यावेळी समृद्ध आलाय आणि आल्याला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. निश्चित स्वरूपामध्ये राजूचं हे षटक आहे, टर्निंग पॉईंट आणला जाईल याच्यामध्ये कुठलीही शंका नाहीये. आपण समीकरण जर बघितलं तर 10ची सरासरीतून धावा बनवायच्या होत्या, पण आता कदाचित ती सरासरी वाढली जाईल. पण तर एक्स्ट्राच्या मदतीने धाव फलक वाढला जाईल. धाव फलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचली जाते ती आतापर्यंत टोटली 12. यावेळेस खोलवर टप्प्यात चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय. पाठीमागे फिल्डर तैनात आहे, चुकी करत नाही. सिंगल धाव इथे सहज आणि सोप्यापणे कंप्लीट केली जाईल. एकाने इथून संतुष्ट व्हावं लागेल, पण आता रिक्वायर्ड रन रेट वाढला जाईल मित्रांनो. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 13च्या आकड्यावरती. 10ची सरासरी प्रति षटकाच्या पाठीमागे मेंटेन करायची होती. 5 चेंडूचा खेळ इथून पूर्ण झाला, अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. लास्ट टू गो, अंतिम चेंडूचा इथून खेळ बाकी आहे. या षटकामध्ये लाडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला गेला नाही. डॉटच्या स्वरूपात चेंडूची सांगता पहिल्या 12 चेंडूमध्ये बनल्या त्या टोटली 13 धावा आणि तसेच येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजय करता 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेकच्या नंतर मैदानाच्या दिशेने येऊयात. गोविंद आला बॉलिंग मार्क वरती. वैयक्तिक कोट्यामधील पहिलं षटक असेल आणि तसेच गौरवपाडात संघ करता या 3रं षटक आहे. टर्निंग पॉईंट आणणारं हे षटक असेल. स्ट्राईक इंडवरती अमृत आहे. गोविंद वर्सेस अमृतचा हा बॅटल असेल. रखुमाई चषक, विठ्ठल रखुमाई चषक आपण बघतायत. उडवण्याचा प्रयत्न इनसाइड एज घेतली होती, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला होता. एज घेऊन चेंडू बघितलं तर विकेट कीपरच्या हातामध्ये संपर्क झाला. त्याच्यानंतर गलीमध्ये जो काही फिल्डर होता त्याच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळाली. सिंगल धाव इथे मिळाली. या सिंगलच्या मदतीने आणखी जर बघितलं तर येणाऱ्या 11 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजय करता 26 धावसंख्येची आवश्यकता. कमलेश पटेल स्वतः स्ट्राईककडे जाण्याचा प्रयत्न करत होते. अमृत देखील त्यांच्या हा मिळवली. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता, कट केलं जात आहे. चांगला स्क्वेअर कट आहे, लॉंग चेस असेल फिल्डर करता.
तरी देखील स्टॉप केलं जात आहे. दुसरा करता प्रयत्न आहे. अमृत देखील बघतोय की दुसरी कंप्लीट होईल की नाही. 2 धावा इथे सहज आणि सोप्यापणे कंप्लीट केल्या जातात. दोन्ही संघाचे कॅप्टन मी विनंती करतोय आपण या मुख्य व्यासपीठावरती नेक्स्ट मॅच होणार आहे. एका साईडला पिल्लरचा आर स्टार बॉईज संघाचे कॅप्टन तसेच एन आर पिल्लार दोन्ही संघाचे कॅप्टन आग्राची विनंती करतोय आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण या आणि तानाजी यांच्याशी संपर्क साधा. कमलेश पटेल ऑन स्ट्राईक. स्ट्राईक चढवावी लागेल. खऱ्या अर्थाने मॅच थोडीशी दूर जाताना पाहायला मिळते माज इलेव्हन संघाच्या माध्यमातून. यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली फिल्डर गोविंदच्या खात्यामध्ये सफलता. मोठा गडी इथे बाद होते. कमलेशच्या खेळीवरती पूर्ण विराम, फुल स्टॉप लगावला जाईल. मोठा धक्का, मोठा हादरा. समीकरण जर या मॅच मध्ये बघितलं तर आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतील. येणारा चेंडूचा खेळ बाकी आहे. येणार 9 चेंडूचा खेळ बाकी. विजय करता 24 धावसंख्येची आवश्यकता. एक छोटासा ब्रेकच्या नंतर मैदानाच्या दिशेने व्यात. झाला. येणाऱ्या 9 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजय करता 24 धावसंख्येची आवश्यकता. विजय येडवे मैदान दरम्यान इन झालाय, दाखल झालाय. येडा अण्णा या नावाने बराच प्रसिद्ध आहे. कदाचित इथून चांगली बॅटिंग करून दाखवावी लागेल अण्णा याला. पहिला चेंडू बघितलं तर लेग स्टंपला सोडून जाणारा होता. पंचामच्या दिशेने वळतात कमलेश गुप्ता. वाईडचा इशारा येतोय. समीकरण प्रत्येक चेंडूवरती बदलणार आहे मित्रांनो. या षटकामधील जे 3 चेंडू उर्वरित ते अतिशय महत्वपूर्ण असतील. बॅटरचा जर विचार करता एक बॅटर आला पण कदाचित मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 10च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या. फक्त एक मोठा हिट आणि त्याच्यानंतर सेन्सिबल क्रिकेट त्याची आवश्यकता होती, पण असं झालं गेलं नाही. विजय स्ट्राईक. उडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालाय की काय. पंच दोघांमध्ये डिस्कस करतायत आणि गडी बाद होतोय. आवाज इथपर्यंत आला होता खऱ्या अर्थाने बघितलं तर. आपण पंचांचा डिसिजन आम्ही वाट बघत होतो आणि इथे गडी बाद होतोय. थँक्यू सो मच. इथून येणाऱ्या 8 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजय करता 23 धावसंख्येची आवश्यकता. 8-23 समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. 8-28 ची मॅच आपण बघितली असेल. 2022 तो T20 वर्ल्ड कप इंडिया वर्सेस पाकिस्तान. विराट कोहली सेंचुरी वाला तो स्ट्रोक होता. हरीश रफ गोलंदाज होते. कदाचित ती मॅच आठवा, तो मोमेंट आठवा. त्याच अनुषंगाची ती आवश्यकता असेल. येणाऱ्या चेंडूचा खेळ बाकी तो 8 आणि 8 मध्ये 23 ची आवश्यकता. 8-23 ची आवश्यकता. बॉलिंग मार्क वरती गोविंद पुरवठा सज्ज राहील. आपल्या स्पेल मधील अंतिम 2 चेंडू घेऊन स्ट्राईक इनवरती अनिल आला बॅटिंग करण्याकरता. अनिल करता हा चेंडू होता स्लोवर 1, पण कदाचित ऑफ स्टंपला सोडून चाललाय की काय. पण सेंटर्स घेत नाहीये. डॉटच्या स्वरूपात चेंडूची सांगता केली जाईल. येणार 7 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजय करता 23 समीकरण बाकी आहे. 7-23. समीकरण बाकी आहे. यावेळेस पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंच गोलंदाजाच्या हितामध्ये इथे डिसिजन देताना गडी बाद होतोय. आणखी एक हादरा एलबीच्या स्वरूपामध्ये. अनिलच्या खेळीवरती पूर्णविराम. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि विजय करता 23 धावसंख्येची आवश्यकता. आणि खऱ्या अर्थाने बघितलं तर ही मॅच जिंकायची असेल तर या 23 धावा बनवाव्या लागतील. कंपल्सरी टेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग आपल्याला पाहायला मिळते. एक छोटासा ब्रेकच्या नंतर येऊयात पहिल्या मॅचच्या अंतिम षटकामध्ये.
झाडाच्या खाली जे काही प्रेक्षक बसले उठायचं आपण तिकडनं. गाड्या काढायला संपूर्ण ज्या समोर आपण बघितलं तर 4 व्हीलर पार्क आहे तिथे 2 व्हीलर रिक्षा त्या प्लीज आपण तिकडनं काढा. मिरर येतोय चेहऱ्यावरती. बुलेट काढायची ती बुलेट कोणाची प्लीज. येणार 6 चेंडूचा खेळ बाकी. विजय करता 23 धावसंख्येची आवश्यकता असेल विजय करता. हा स्टार बॉईज संघ देखील इथे उपस्थित झाला त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यावेळेस पहिला चेंडू उडवलाय पाठीमागे फिल्डर त्याचा मस्तकाला दस्तक. अमृत इथे दहाडताना चेंडू सरळ सीमारेषा पार. अमृतच्या बॅट मधून षटकार. काय कुठे त्या झाडाखाली ज्या बाईक्स वगैरे पार्क केल्या त्या प्लीज काढा तिकडनं. षटकार आला पहिल्या चेंडूवरती. आणि आता समीकरण बघितलं तर येणार 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयाकरता 17 धावसंख्येची आवश्यकता. 5-17चा समीकरण आहे. कोणाकरता असेल तो खतरा. पंचांच्या दिशेने पडतात. वाईडचा इशारा आलाय. 5-16चं समीकरण कदाचित एक मोठा हिट पूर्णपणे महाज लिहून सगळे या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. अजय जनके चांगली बॅटिंग केली होती पण बॉलिंग मध्ये कदाचित थोडंसं खराब प्रदर्शन झालंय. वन्स अगेन अमृत दहाडतोय चेडूला पाठवतोय सीमा रेषा पार. अमृतच्या बॅट मधून षटकार.
थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. अजयला देखील इथे प्रेशर मध्ये टाकताना समीकरण बघा आता प्रत्येक चेंडूवरती बदलत आहे. वन्स अगेन बॅकफुट होती, वेट करून चांगला स्ट्रोक खेळा. चेंडू गॅप मध्ये आहे, एक कंप्लीट केली जाईल, दुसऱ्या करता प्रयत्न आणि कदाचित बघितलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे गडी बाद होतोय. अमृतच्या खेळीवरती पूर्ण फुल स्टॉप. मोठा आदराजाने की चांगली बॅटिंग केली होती, अमृत इथे बाद झालाय. थँक्यू डीजे. येणार 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयाकरता 9 धावसंख्येची आवश्यकता. 3 मध्ये 9चं समीकरण. कदाचित लुकमानला स्ट्राईक दिली तर तो देखील बनवू शकतो, पण असं सानू कशा अनुषंगाने बॅटिंग करेल. 3 चेंडूचा खेळ बाकी. विजयाकरता 9 धावसंख्येची आवश्यकता. येणार 3 चेंडूचा खेळ बाकी. विजयाकरता 9 धावसंख्येची आवश्यकता. 3 मध्ये 9चं समीकरण. प्रत्येक चेंडूवरती 3 धावसंख्येची आवश्यकता असेल विजयाकरता. सानू उडवण्याचा प्रयत्न करतोय, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. कंपल्सरी चेस आहे. इथून आता 2 चेंडू मध्ये 10 धावा इथून बनवायच लागतील. 9ची आवश्यकता, पण 10 बनवावे लागतील. एक षटकार, एक चौकार, कदाचित षटकार, त्याच्यानंतर ट्रिपल धाव. सातत्याने ग्राउंडवरती ट्रिपल धावा मी होताना बघितली नाहीये. सानू पायांचा उपयोग केला होता. चेंडूच्या पाठीमागे फील्डर तैनात आहे. 1 धाव इथे सहज आणि सोप्या रूपाने मिळेल. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयाकरता 8 धावसंख्येची आवश्यकता. यावेळी सोडवण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला गेला नाही. संघ इथून विजयी ठरला जातो गौराई पाड्याचा. कॉंग्रॅच्युलेशन टीम गौराई पाडा आणि व्हेरी हार्ड लक टू माज 11 संघ. या टुर्नामेंटमध्ये आपण समावेश घेतल्याबद्दल आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच माज 11. तसेच नेक्स्ट राऊंडसाठी गौराई पाड्याला खूप खूप शुभेच्छा असतील. थोडंसं स्पीडअप करा. याच्यानंतर आता वेळ इथे महत्त्वपूर्ण असेल. सर्वांना विनंती करतोय आपण काय करा. बड्डे बॉय सद्दाम अन्सारी देखील इथे उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. हॅपी बर्थडे टू यू सद्दाम.